ब्रेकिंग न्यूज। पार्वती रामदास नगर येथे चोरट्यांचा धुमाकूळ। 4 घरे फोडली, 95,000चा ऐवज लंपास। सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांच्या घरात चोरी। नमस्कार। तळोदा शहरातील नवीन वसाहतीतील पार्वती रामदास नगर आणि श्रीराम पार्क व तुकाराम नगर या ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे हेरून 4 ठिकाणी घरफोडी केली आहे। यात सुमारे 95,000 रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे। ही घटना 1 मार्चच्या रात्रीपासून ते 2 मार्चच्या पहाटेच्या दरम्यान घडली। सहाय्यक प्रकल्प अधिकारी शीतल वडवी हे काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते। त्यांचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला। घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून कापसाचे 60,000 रुपये आणि लहान मुलाचे 35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले। यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणारे धर्मा पवार यांच्या घराचेही कुलूप तोडले। मात्र घरात काही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने 2 ते 3,000 रुपये रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पळ काढला। श्रीराम पार्क परिसरातील तेजस मधुकर कलाल यांच्या घराचे कुलूपही चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला। मात्र घरात हालचाली झाल्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले आणि चोरट्यांनी पळ काढला। त्यानंतर त्यांनी पुढील कॉलनीतील घरे टार्गेट केली। 2 मार्च रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेसाठी गेले असता वडवी यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला। संशय आल्याने त्यांनी ही माहिती स्थानिक नागरिकांना दिली। त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। ठसे तज्ञ वालके दोगंदर आणि HC गावित यांनी ठसे तपासले। श्वान पथकाचा शोध सुरू असताना श्वानाने शादा रस्त्याकडे मार्ग दाखवला। त्यामुळे चोरट्यांनी त्या दिशेने पलायन केले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून विशेषतः बंद घरे हेरून चोरटे घरफोडी करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे, तसेच पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा त्वरित शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। प्रतापनगर येथे देखील बंद घराला हेरून चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला। त्या ठिकाणी देखील चोरट्यांनी हात साफ केले आहेत। मात्र संबंधित व्यक्ती हे बाहेरगावी गेल्या कारणाने त्या ठिकाणी नेमकी कितीची रक्कम चोरी झाली आहे याबाबत अद्याप पत्ता लागलेला नाही।